नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेच असेल, यस डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे, कारण नेक्स्ट सेमिस्टरचे अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते आलेले आहे। मित्रांनो, हे अकॅडमिक कॅलेंडर संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना जो फॉर्म फिलिंग दिली होती त्यामध्ये त्यांनी डेट्स एक्सटेंड केली होती। आता मित्रांनो, जे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांचे क्लासेस जे आहेत ते रेग्युलर स्टार्ट होणार आहेत। सोबतच मिड सेम वगैरे कधी राहील, त्यानंतर नेक्स्ट सेमिस्टर कशा प्रकारे असणार आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुमचे रिझल्टसुद्धा लागणे स्टार्ट झालेले आहे। फायनल इयरचे रिझल्ट मेनली आता लागत आहेत आणि फार्मसीचा रिझल्टसुद्धा तुमचा काल परवा जो आहे तो लागलेला आहे। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, तुमच्यासमोर स्क्रीनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्याकडून आलेले अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। मित्रांनो, हे अकॅडमिक कॅलेंडर 19 तारखेला रिलीज झालेले आहे। या ठिकाणी मित्रांनो, अकॅडमिक कॅलेंडर फॉर ऑल इंजिनिअरिंग UG अँड PG कोर्सेस म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन दोघं कोर्ससाठी आहे हे टाईमटेबल आहे। सोबतच मित्रांनो, हे ऑड सेमिस्टरचं टाईमटेबल आहे, म्हणजेच आपण आता इवन सेमिस्टरची एक्झाम दिली, आता तुमचं जे नेक्स्ट जे सेमिस्टर चालू होणार आहे त्याचे हे अकॅडमिक कॅलेंडर आहे। मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं कमर्समेंट ऑफ क्लासेस म्हणजे मित्रांनो, तुमचे रेग्युलर लेक्चर ज्या ठिकाणी होतात ते सर्व जे क्लासेस तुमची कॉलेज जी चालू होणार आहे, थोडक्यात 1 ऑगस्ट 2024 पासून तुमची कॉलेज स्टार्ट होणार आहे आणि 22 नोव्हेंबर 2024 त्यांची लास्ट डेट असणार आहे कॉमर्स ऑफ क्लासेसची। त्यानंतर मित्रांनो, तुमची मिड सेमिस्टर एक्झामिनेशन महत्त्वाची आहे। मिड सेमिस्टर एक्झामिनेशन तुमची होणार आहे 26 सप्टेंबर 2024 पासून तर 1 ऑक्टोबर 2024 या 5 दिवसामध्ये तुमची कॉलेज कधीही मिड सेमिस्टर एक्झामिनेशन घेऊ शकते। मित्रांनो, मेन कॅम्पसच्या डेट्स त्यांनी दिलेल्या असतात आणि जे कॉलेज असते कॉलेज आपोआप आपल्यानुसार जे आहे ते डेट्स हे करत असते। एंड ऑफ क्लासेससुद्धा महत्त्वाचे आहे। एंड ऑफ क्लासेस असणार आहे तुमचे 22 नोव्हेंबर 2024मध्ये। त्यासोबतच थिअरी, सेमिनार, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट हे सर्व जे आहे प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स वगैरे जे आहेत ते तुमचे 25 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत होणार आहे। मित्रांनो, तुमचे एक्झाम जर का पोस्टपोन होतात तर हे डेट्ससुद्धा पोस्टपोन होतात, पण 100% हे डेट्स ज्या आहेत त्या तुमच्या असतात। या डेट्स तुम्ही कन्सिडर करून चालायच्या आहेत। मित्रांनो, त्यानंतर तुमची आता पुढचा सेमिस्टर चालू होणार आहे आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला सेमिस्टरच्या एक्झामचा अंदाज जो आहे तो आला पाहिजे। तर तुमची एंड सेमिस्टर एक्झामिनेशन जी आहे ऑड सेमिस्टरची तर ती होणार आहे तुमची 2 डिसेंबर 2024 पासून तर 26 डिसेंबर 2024 जवळजवळ 1 महिना तुमची एक्झाम जी आहे ती चालणार आहे। मित्रांनो, त्यानंतर तुमचे वॅकेशन असतील 24 डिसेंबरपासून तर 12 जानेवारीपर्यंत आणि 28 जानेवारीला तुमची रिझल्ट डिक्लेरेशनची डेट असणार आहे। मित्रांनो, त्यानंतर 20 जानेवारीपासून तुमचे पुन्हा पुढचे जे इवन सेमिस्टर असेल ते तुमचे स्टार्ट होईल। मित्रांनो, हे सर्व हॉलिडेज त्यांनी दिलेले आहेत आपल्याला। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15 ऑगस्ट वगैरे जे तुमचे हॉलिडेज आहेत हे सगळे हॉलिडेज त्यांनी दिलेले आहेत आणि अशा प्रकारे तुमचे जे आहे ते अकॅडमिक कॅलेंडर असणार आहे। मित्रांनो, हे जे सेमिस्टर आहे तुम्ही बघू शकता 1 ऑगस्ट त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 4 महिन्याचे हे सेमिस्टर आहे। मित्रांनो, जे तुमचे ऑड सेमिस्टर असतं ते छोटं असतं, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सिलेबस जो आहे तो या सेमिस्टरमध्ये कव्हर करावा लागू शकतो आणि तुम्ही जे आहे ते अभ्यासाला आता स्टार्ट करायचे आहे। मित्रांनो, तुमचे रिझल्ट जे आहेत ते रिझल्टसुद्धा तुमचे लवकरच लागतील। आता फायनल इयरचे रिझल्ट सध्या येणे स्टार्ट झालेले आहेत। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्टेशन केलं होतं की रिझल्ट जे आहेत ते नवीन वेबसाईटवर लागतील, बट ते आतासुद्धा एक्सेल शीटमध्ये जे आहेत ते रिझल्ट लावत आहेत।
आणि फायनल इयरच्या रिझल्टचा डाटा त्यांनी मागितलेला आहे। यावरून आपल्याला कळतं की ते जे आहेत वेबसाईट बनवण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यासाठी ते डाटा जे आहे मागवत असतील। फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना खास करून विनंती आहे, त्यांनी आत्ताचे लेटेस्ट रिझल्ट जे आहेत ते त्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत। तर मित्रांनो, या ॲकॅडमिक कॅलेंडरमध्ये सर्वात महत्त्वाच्या डेट्स म्हणजे काय, तुमची स्टार्टिंग डेट, त्याच्यानंतर तुमची एंडिंग डेट, त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी तुमचे जे ओरल एक्झामिनेशन असतात, ओरल प्रॅक्टिकल, या डेट्स महत्त्वाच्या आहेत। त्यासोबतच तुमची एंड सेमिस्टर एक्झाम कधी होणार आहे ही डेटसुद्धा महत्त्वाची आहे, कारण यामध्ये तुम्ही एक्झाम देणार आहात। त्यासोबतच तुमची रिझल्ट डिक्लेरेशनची डेट। मित्रांनो, या पद्धतीने हे ॲकॅडमिक कॅलेंडर होतं। मित्रांनो, या ठिकाणी तुमचे ॲकॅडमिक कॅलेंडरनुसारच आता एक्झाम जे आहेत ते होतील आणि होत असतात मित्रांनो। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन अबाउट D-Batu कॅलेंडर जे आहे ॲकॅडमिक कॅलेंडर त्याच्या संबंधित समजली असेल। तुम्हाला समजलं असेल तुमची मिड सेम कधी असणार आहे आणि कॉलेज कोणत्या दिवसापासून स्टार्ट होणार आहे। मित्रांनो, एंड सेमिस्टरची डेट तुमची 2 डिसेंबरपासून आहे, तर त्या दिवशीच तुमचे पेपर जे आहे ते स्टार्ट होऊ शकतात। तर या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस कव्हर करणे आहे। त्यासोबतच तुमचे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजसुद्धा तुम्हाला परफॉर्म करायचे आहेत आणि तुमचे जे एक्झाम आहेत ते एक्झाम तुम्हाला द्यायचे आहेत। मित्रांनो, हे तुमचे आता नवीन जे आहे ते सेमिस्टर स्टार्ट झालेले आहे आणि विंटर सेमिस्टर आपण त्याला म्हणू शकतो। आणि मित्रांनो, फर्स्ट इयर टू सेकंड इयर, सेकंड इयर टू थर्ड इयर जे विद्यार्थी गेलेले आहेत ते सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्टसुद्धा लवकरच लागतील। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपला व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवायचे आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपला व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचे आहे। मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा तुम्ही फॉलो करू शकतात। आपल्या इंस्टाग्राम पेजची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लवकरात लवकर फॉलो आणि आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून टाका। मित्रांनो, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू सो मच।